सर, जर स्त्रियांना डायबिटीज पण आहे आणि बीपीचा पण त्रास आहे आणि त्याचबरोबर त्यांचा गर्भाशय काढलेला आहे किंवा काही कारणाने त्यांची पिरियड मोनोपॉज झालेला आहे, तर त्यामुळे जो कोरडेपणा येतो त्यासाठी काही उपाय आहेत का? नक्कीच अर्चना, अतिशय छान प्रश्न आहे. मला वाटतं प्रत्येक महिलेच्या मनातला हा प्रश्न आहे. सर, डायबिटीजही आहे, बीपीही आहे, गर्भाशय काढले किंवा मेनोपॉज या सगळ्याचा कोरडेपणा येतो का? काही ऍक्टिव्हिटीवरती परिणाम होतो का? काय नक्कीच. एक साधी मिस सांगतो, म्हणजे आता यांची स्वीकारली, यांचं काम संपलं. हे किती म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही आणि तुमच्या वयाच्या एक बाळ झालं 25-30 मध्ये काढलेले पाहतो. उरलेलं आयुष्य काय करायचं सांगूया आपण. या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगतो, तर पहिली ती सर्जरी बऱ्याचदा मेनोपॉजच्या नंतर म्हणजे पाळी गेल्यानंतर लागते. काही कारणामुळं जर ती अगोदर लागत असेल तर आपल्याला ओव्हरियन स्पेअरिंग हिस्टेक्टॉमी म्हणजे ओव्हरीज काढायच्या नाही, फक्त युटरस काढायचं, कारण पुढे चालून त्यांची लैंगिक भावना स्त्रियांमध्ये राहिली पाहिजे. दुसरा प्रश्न काय विचारला, या ठिकाणी कोरडेपणा काय येतो? काही कारणामुळे ही अनाटॉमी बदलली, हार्मोन्स कमी झाले, सप्लाय कमी झाला, तर अशा वेळेला एकच सांगेन, जरी गर्भाशय काढला असेल तरी तुमची ऍक्टिव्हिटी बंद करायचा संबंध नसतो. का? कारण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, गर्भाशय हे तुमच्या अंतरंग योनीच्या वरच्या भागात असतं आणि ते काढल्यानंतर तुमचा योनीचा भाग तसा इंटॅक्ट असतो. समजा हार्मोनल प्रॉब्लेम असेल तर हार्मोन थेरपी घेता येईल आणि अतिशय चांगल्या प्रकारचे वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत, सिलिकॉन बेस्ड आहेत किंवा नॅचरल लुब्रिकंट असतात. हे वापरल्यानंतर नक्कीच तुम्हाला क्रियेत त्रास होणार नाही, इच्छा देखील राहील. आणि जेवढ्या भगिनी आमच्या पाहतात, तुमच्या डोक्यात जर काही असेल ना असं की या गोष्टीमुळे मला असं झालं, ते अजिबात नाही. फक्त तज्ज्ञांना भेटा, तुम्हीही ऍक्सेप्ट करा, आणि तुमच्यामुळं परत समोरच्याला देखील डिस्फंक्शन होऊ शकतं. ही काळजी घेणं आपल्या पार्टनरनीही आवश्यक असतं, म्हणून हे आपलं समुपदेशन आहे.